नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यातले सण आपल्याकडे साजरे होत आहेत. तर त्यामधील रक्षाबंधन हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्षातून एक वेळा येणारा सण आहे. तर रक्षाबंधन आहे शुक्रवारच्या दिवशी. तर रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या घरून आता बहिणी ज्या आहेत तर त्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी म्हणजेच की आईच्या इकडं भावाच्या इकडे जात असतात. तर भावाच्या घरी गेल्यानंतर आता काही महिला अशा असतात की आता प्रत्येकांच्या घरी काही ना काही कमी जास्त वस्तू असतातच, पण त्यावेळेस मग बहिणी काय करत असतात की भावाच्या घरून अशा काही वस्तू आणत असतात की ज्याबद्दल 99% महिलांना माहीत नसते. तर अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला चुकूनही आणायच्या नाहीत. त्या वस्तू जर आपण घरी आणल्या तर आपल्या घराचा हा नाश होतो, घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आता रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भावाच्या घरून कोणत्या वस्तू आणू नये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती समजेल. तर आता रक्षाबंधन म्हणजेच की आता रक्षाबंधन म्हणा किंवा राखी, ज्याला आपण हा भाऊ आणि बहिणींचा अत्यंत पवित्र हा सण जो आहे तर तो आपल्याकडे साजरा केला जातो. तर शुक्रवारच्या दिवशी रक्षाबंधन आहे. तर आता रक्षाबंधन म्हणा किंवा राखी हा एक प्राचीन आणि हिंदू सण मानला जातो आणि हा जो सण आहे तर तो पावसाळी सण म्हणून पण साजरा केला जातो, ज्याचा की अर्थ खोल आहे. आता पावसाळी जीवनातील सर्व जी घाण आहे आणि जो गोंधळ आहे तर तो दूर होत असतो आणि हा जो ऋतू आहे तर आपल्याला समृद्धी आणि आपल्या जीवनाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी एक नवीन आशा देतो. म्हणूनच श्रावण महिना हा जो आहे तर आनंद घेण्यासाठी एक नवीन आशा देतो. म्हणून मग श्रावण महिन्यात आपल्या बहीण भावांच्या प्रेमाचा म्हणा किंवा बंधनाचा, सौभाग्याच्या आगमनाचा उत्सव हा सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जातो. आता रक्षाबंधन जे सण आहे तर याविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात. तर त्यामध्ये एका कथेमध्ये सांगितलं जातं की गणेशजी जे आहेत, आपली बहीण जी आहे तर देवी मनसा रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला भेटण्यासाठी येते आणि मग त्यांच्या मनगटावर मग राखी बांधत असते. यामुळे गणेशजी यांचे पुत्र शुभ आणि लाभ यांना प्रेरणा मिळते, जे की रक्षाबंधनाच्या उत्साहात सहभागी होऊ इच्छितात. परंतु बहिणीशिवाय त्यांना एकटे वाटले जाते. तर ते गणेशाला बहीण देण्यास राजी करतात, ज्यामुळे संती मांची निर्मिती होते. तेव्हापासून मग तिन्ही भावंडे जे आहे तर ते दरवर्षी एकत्र रक्षाबंधन साजरे करत असतात. त्याचबरोबर आता महाभारतामध्ये द्रौपदी कृष्णाला महायुद्धात जाण्यापूर्वी राखी बांधत असते. त्याचप्रमाणे पांडवाची आई कुंती तिच्या नातू अभिमन्यू स्वतःच्या युद्धाला निघण्यापूर्वी पण त्याला राखी बांधत असते. तर अशा काही वेगवेगळ्या ज्या कथा आहेत रक्षाबंधनाच्या तर त्या सांगितल्या जातात. तर आता रक्षाबंधनाचा आता आपण काही शुभ मुहूर्त किंवा मग जो काही राहू काळ असतो तर तो कोणता काळ आहे, तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी 10:46 राहू काळ चालू होणार आहे. तर या काळामध्ये चुकूनही राखी बांधायची नाही, म्हणजेच की सकाळी 10:46 तर दुपारी 12:22 हा राहू काळ चालू राहणार आहे. तर या वेळेमध्ये कोणत्याही बहिणीने आपल्या भावाला राखी बांधू नये असे म्हटले जाते. तर आता तेवढी वेळ सोडून मग इतर वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता. आता असे म्हटले जाते की आता आजच्या दिवशी म्हणजेच की रक्षाबंधनाच्या दिवशी आता रक्षाबंधनाला प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी जात असते. तिथे गेल्यानंतर परत येत असताना काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या अशा ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू मग आपल्या घरी घेऊन येत असते. तर यापैकी बऱ्यापैकी महिलांना माहिती नसते. आता घरामधून जर आपण काही वस्तू आणल्या, म्हणजेच की रक्षासूत्र म्हणजे ज्याला आपण राखी म्हणत असतो, म्हणजेच की बहीण आपल्या भावासाठी राखी बांधत असते. आता भद्रा काळ आपण म्हणत असतो, त्या काळामध्ये आपल्याकडे राखी ही बांधली जात नाही. तर त्याचा जो आहे तर तो काय होतो की आपण भद्रा काळामध्ये जर राखी बांधली तर असे म्हटले जाते की या वेळेमध्ये जर राखी बांधली तर त्या म्हणजेच की भावांवरती हे विघ्न येत असतात. म्हणून या वेळेमध्ये चुकूनही राखी बांधायची नाही. आता भद्रकाळ म्हणजे नेमकं काय? ब्रह्मदेवाने शाप दिला, जो कोणी भद्र काळामध्ये कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य या काळामध्ये करेल तर याचे फळ जे आहे तर नेहमी अशुभ राहील. म्हणून भद्र काळामध्ये रक्षाबंधन हे
चुकूनही साजरे केले जात नाही असे सांगितले जाते. तर बहीण आपल्या भावाने जे नवीन कपडे घातले जातात, फक्त काळा रंग जो आहे तर तो काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घातले जात नाहीत. त्याचबरोबर तुपाचा दिवा जो आहे तर तो चुकूनही लावायचा नाही. तेलाचा दिवा आपण लावून आपल्या भावाचे जे औक्षण आहे तर ते करायचं आहे. राखी बांधत असताना उत्तरेकडे किंवा मग पूर्वेकडे तोंड करूनच बसण्यासाठी सांगायचं आहे. आणि बहिणीचे जे तोंड आहे तर ते पश्चिमेकडे आले पाहिजे अशा ठिकाणी, म्हणजेच की राखी बांधत असताना अशा दिशेनेच आपल्याला राखी बांधायचं आहे. राखी ही उजव्याच हातामध्ये बांधली जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि भद्रकाळ नसला तरीही राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण की राहू काळामध्ये जो वेळ आहे किंवा जी सकाळची वेळ असेल किंवा दुपारची वेळ असेल तर त्या वेळेमध्येच म्हणा राखी ही बांधायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आता, किंवा कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला, आता आपल्याकडे काय केलं जातं की बहीण माहेरी आल्यानंतर आई असेल किंवा वडील असेल तर कोणत्या ना कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या बहिणीला देत असतात. आता रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळेस बहीण भावाकडे जाते तर त्यामध्ये असे म्हटले जाते की आता जर भाऊ लांब राहत असेल किंवा मग परत येत असताना आता त्यावेळेस काय होतं की काही कारणांमुळे जर तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही मग रक्षाबंधन थाळी जी आहे किंवा जी मिठाई आहे तर ती जी आहे तर ती तुम्ही राखी गणपतीला पण भाऊ मानून मग किंवा गणपतीला पण बांधलात तरीही चालेल. आता तुमच्या भावाच्या मनगटाला बांधले असे समजायचं आहे आणि मग मनातून खऱ्या अर्थाने मनोभावे प्रार्थना करायचं आहे. आता त्यामध्ये पहिली वस्तू जी आहे जी की आपल्याला भावाच्या घरून आणायची नाही तर त्यामध्ये झाडू. आता झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा मुलगी माहेरावरून सासरी येते तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा मग घरातील एखादाही अशी वस्तू असते की तर ती झाडू जी आहे तर ते चुकूनही द्यायची नाही. म्हणून त्या मुलीचा जो संसार आहे तर तो कधीच सुखी राहत नाही. तिच्या घरामध्ये तिच्या जीवनामध्ये दुःख येते. म्हणून झाडू मुलीला चुकूनही माहेरी म्हणजेच की सासरी द्यायचं नाही आणि महिलांनी पण माहेरावरून आणायचं नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी वस्तू आहे तर ते टोकदार वस्तू, ज्या त्यामध्ये सुरी असेल किंवा मग चाकू असेल, सुई असेल, कात्री असेल तर या वस्तू पण माहेरावरून चुकूनही आणू नये. असे म्हटले जाते की या वस्तू जर तुम्ही माहेरावरून आणल्या तर नात्यामध्ये गोडवा जो आहे तर तो निर्माण होत नाही. म्हणून या वस्तू चुकूनही तुम्ही तुमच्या मुलीला देऊ नये. त्याचप्रमाणे भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो त्यामध्ये पण भावाने या वस्तू बहिणीला चुकूनही भेट द्यायच्या नाहीत. त्यानंतरच्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणचे कधीही माहेरावरून आणले जात नाही कारण की नातेसंबंध बिघडू शकते. लोणचेची चव आंबट असल्यामुळे ते देऊ नये असे म्हटले जाते, ज्यामुळे काय होतं की नात्यामध्ये वादविवाद होतात. म्हणून लोणचे आईच्या घरून चुकूनही आणायचे नाही. त्यानंतरची जी वस्तू आहे तर ती चाळणी. आता मुलगी तेव्हा सासरी येते तेव्हा मग तिला पिठाची चाळणी दिली जात नाही. म्हणून चाळणी दिल्यामुळे काय होतं की जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची साडी किंवा मग एखादी चप्पल भेटवस्तू म्हणून बहिणीला चुकूनही देऊ नये. स्त्रियांनीही या वस्तू ज्या आहेत तर त्या सासरी चुकूनही आणायच्या नाहीत. माहेरी जात असताना तिथे या वस्तू आणल्यामुळे काय होतं की या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू चुकूनही माहेरावरून आणायच्या नाही. या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मग रक्षाबंधन साजरे करायचं आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण भावाच्या घरून चुकूनही आणायच्या नाहीत, ज्यामुळे आपल्या घराचा मग नाश होऊ शकतो आणि घरातून लक्ष्मी निघून जात असते. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.